यस्य स्मरणमात्रेण जन्म संसार बंधनात् विमुच्यते। नमस्तस्मै विष्णवे प्रभविष्णवे। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः। गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। भगवान दत्तात्रेयांना नमस्कार करून माझ्या या भागवताच्या चिंतनाला मी प्रारंभ करतो। या श्री दत्त भक्ती या युट्यूब चॅनेलवरून आपण भगवान दत्तात्रेयांचे 24 गुरु, या 24 गुरूंच्याकडून भगवान दत्तात्रेयांनी कोणकोणतं ज्ञान घेतलं त्याचा विचार, त्याचा अभ्यास आपण करतो आहोत। एक एक गुरूंचा अभ्यास आपण करत 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 कुमारी कंकण या गुरुपर्यंत आपण आलेलो आहोत। कुमारी कंकण म्हणजे कुमारी मुलीच्या हातातल्या ज्या बांगड्या आहेत त्या बांगड्या भगवान दत्तात्रेयांचा गुरु आहे। आणि त्या बांगड्यांच्याकडून कोणतं ज्ञान दत्तात्रेयांनी घेतलं याचा विचार मागच्या भागामध्ये थोडासा केलेला आहे। त्याचाच थोडासा भाग, त्याचाच थोडासा विचार आज आपण करायचा। ज्यांनी मागचा भाग ऐकला नसेल त्यांच्याकरता थोडस लक्षात यावं याकरता की एका मुलीचं लग्न ठरलेलं, ती मुलगी घरी एकटीच आहे। पुढची लग्नाची काहीतरी वार्ता करण्याकरता, मुहूर्त ठरवण्याकरता सासरची मंडळी काही आलेली आहेत। हिनं त्यांचा आदर सत्कार वगैरे केला आणि घरात जाऊन बघितलं तर तांदूळ संपलेले होते। ही घरी एकटीच होती, बाकी सगळे तिला एकटीला घरी ठेवून बाहेर विवाह कार्याकरता गेलेले। तिनं भात कांडायला घेतले, भात नव्हते, तांदूळ नव्हते घरात म्हणून। आणि ते भात काढत असताना तिच्या लक्षात आलं की आपल्या हातातल्या बांगड्या वाजायला लागलेत। आलेल्या पाहुण्यांना घरात तांदूळ नाही आहेत हे लक्षात येईल, आपल्या घराला ते नावं ठेवतील, म्हणून तिनं काय केलं तर हातातली एक एक बांगडी काढली आणि ज्यावेळेला एकच बांगडी ठेवली त्यावेळेला आवाज बंद झाला आणि तिचं जे कार्य आहे ते कार्य पूर्ण झालं। दत्तात्रेयांनी सांगितलं की एकटे राहा, 2 जण जर असाल तर तुम्ही गप्पा मारत राहाल, वेळ निघून जाईल, साधना होणार नाही, उपासना होणार नाही। पुष्कळ जर एकत्र राहिला तर तिथं भांडण, तंटा, वाद विवाद होतो। म्हणून ज्ञान प्राप्त करत असताना, उपासना करत असताना, साधना करत असताना एकांतवासात एकट्यानं साधना करावी तरच ध्यान लागतं, नाहीतर लागत नाही। भगवान दत्तात्रेयांना एवढं मोठं ज्ञान देणाऱ्या या बांगड्या आज कालबाह्य झालेल्या आहेत। आज मुलींच्या हातात बघितलं, सुवासिनी स्त्रियांच्या हातात बघितलं की आज आपल्याला बांगड्याच दिसत नाहीत। केवढं धर्माच्या विरुद्ध वर्तन आपण करायला लागलोय। धर्मो रक्षते रक्षितः असं म्हटले, धर्माचं जर आपण रक्षण केलं तरच धर्म आपलं रक्षण करणार आहे। आज भगवान दत्तात्रेयांना एवढं मोठं ज्ञान देणाऱ्या बांगड्या गेल्या कुठं? न्यू जनरेशनच्या नावाखाली आज मुली शाळेला जाताना बांगड्या घालत नाहीत, कॉलेजमध्ये जाताना बांगड्या घालून जात नाहीत, ऑफिसला जाताना बांगड्या घालून जात नाहीत। कुंकू तर लांबच राहिलं। वस्तुतः ह्या शरीरामध्ये षटचक्र आहेत आणि 2 भुवयांच्या मध्ये ज्या ठिकाणी सुवासिनी स्त्रिया कुंकू लावतात त्या ठिकाणी आज्ञाचक्र आहे। ते आज्ञाचक्र कार्यरत राहावं याकरता त्या ठिकाणी कुंकू लावायला सांगितलेलं आहे। परंतु धर्मापासून थोडं आपण बाजूला जात आहोत। मुलांना सगळं काही आपण देतो आहोत, घरात सगळ्या सोयी सुविधा देतो आहोत आपण, मुलं जे मागतील ते आपण देतो आहोत। परंतु मुलांना धर्म शिकवायचं राहून गेले, धर्म शिकवत नाही आपण। त्यामुळं सहजासहजी आपल्या मुली इतर धर्मात जाताना आपल्याला दिसतात। परंतु हे जर टाळायचं असेल तर मुलांना धर्माचं शिक्षण द्यायला पाहिजे। पहिल्यांदा भगवद्गीता शिकवली पाहिजे। लहान मुलांना
जवळ बसवून शुभंकरोती शिकवायला पाहिजे. मुलांच्यावर धर्माचे संस्कार करायला पाहिजे. धर्म म्हणजे काय आहे? शास्त्रकारांनी सांगितलं की धर्म हा वृक्षाप्रमाणे आहे. वृक्षाचं बीज लावावं लागतं, त्याला पाणी घालावं लागतं, त्याला खत पाणी करावं लागतं, त्याचं रक्षण करावं लागतं, तेव्हा तो वृक्ष मोठा होतो. आणि एकदा वृक्ष मोठा झाला की तो सावली देतो, तो फळं देतो, तो फुलं देतो, तो लाकूड देतो, सर्व काही तो देतो. आज आपण जर धर्माचं रक्षण केलं तरच धर्म आपलं रक्षण करणार आहे. याकरता ह्या बांगड्या ज्या आहेत, या बांगड्या अतिशय मोठं ज्ञान भगवान दत्तात्रेयांना देतात की एकटं राहा. नर्मदा परिक्रमेला जात असताना ज्यावेळा आपण संकल्प करतो त्यावेळेला ते गुरुजी सांगतात की एकट्यानं राहा. एकट्यानं केलेली परिक्रमा ही निरंजन परिक्रमा मानलेली आहे. कारण एकटा असताना जप होतो, नामस्मरण होतं, ध्यान होतं. 2 सुखी, 3 में खटपट आणि 4 दुःखी. वादविवाद होतो, भांडण होतं. म्हणून एकटं राहावं. ती निरंजन अवस्था, ती निरंजन परिक्रमा सांगितलेली आहे. परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज आपल्या दत्त महात्म्य ग्रंथात सांगतात, या कुमारी कंकणावर जेव्हा ते भाष्य करतात तेव्हा ते सांगतात की प्रमाद खलु संगेन. खलु म्हणजे दुष्ट. दुष्ट लोकांची संगती केली तर प्रमाद हा दोष लागतो, पाप लागतं. दुष्ट लोकांची संगती कधीही करू नये. गुरुचरित्रकारांनी वर्णन केले, ब्रह्महा हेमहारीच सुरापो गुरुतल्पगा महापातकिनस्त्वेते तत्संसर्गीच पंचमा. हे 4 महापापी सांगितले. ब्रह्महा म्हणजे ब्राह्मणांची हत्या करणारा, हेमहारीच चोरी करणारा, सुरापो दारू पिणारा, आणि गुरुतल्पगा गुरुपत्नीशी व्यभिचार करणारा. हे 4 महापापी आहेत. आणि 5वा त्यांचा जो मित्र होईल तो 5वा महापातकी आहे. लोक म्हणतात की आम्ही कुठल्याही प्रकारचं पाप करत नाही, परंतु यांच्याबरोबर दोस्ती केली, यांच्याबरोबर संगत केली तरी सुद्धा तोच दोष, तेच पाप आपल्याला लागतं. संगती संगदोष हा असं म्हटलंय शास्त्रकारांनी. एक सुभाषितकार सांगतात, अहो दुर्जन संसर्गात मानहानी पदे पदे पावको लोहसंगेन मुद्गरे रभिताढ्य. पावक म्हणजे अग्नी हा अत्यंत शुद्ध आहे, अत्यंत पवित्र आहे. परंतु त्या लोहाराच्या भट्टीमध्ये तो त्या लोखंडाशी संग करतो आणि मुद्गरे रभिताढ्यते म्हणून त्याच्यावर घणाचे घाव पडतात. म्हणून संगती करत असताना फार विचार करून संगती करा. एकदा एका जंगलामध्ये एका तळ्यात एक राजहंस राहत होता. आणि त्या राजहंसाची आणि कावळ्याची दोस्ती झाली, मित्र झाले दोघं. कुठेही गेलं तरी हे दोघं बरोबर असायचे, बरोबर हिंडायचे, बरोबर फिरायचे. भक्ष्य गोळा करत असताना एकत्रित भक्ष्य गोळा करायचं. मैत्री झाली, दाट मैत्री झाली. एक दिवस झालं काय तर त्या देशाचा राजा शिकार करण्याकरता जंगलात आलेला. जंगलात फिरत असताना हे तळं दिसलं. त्या तळ्यावर जाऊन त्यानं पाणी पिला, बरोबरची शिदोरी खाल्ली आणि झाडाखाली तो विश्रांती घेण्याकरता म्हणून झोपला. जशी जशी ऊन कलायला लागली तसं तशी सूर्याच्या किरणाची एक तिरीप त्या राजाच्या तोंडावर यायला लागली. हे राजहंसानं बघितलं की आपल्या देशाचा राजा आहे, संपूर्ण देशाचं रक्षण करणार आहे. ह्याच्या राज्यामध्ये प्रजा अतिशय आनंदित आहे, सुखी आहे, समाधानी आहे. असा हा राजा आहे. ह्याची झोप मोडू नये सूर्यकिरणामुळं म्हणून त्यानं काय केलं तर झाडाच्या वरच्या टोकावर जाऊन आपले पंख पसरले आणि राजाच्या तोंडावर सावली केली. परंतु तो कावळा जो होता त्या कावळ्यानं बघितलं की राजा आहे. बरोबर राजाच्या वर जाऊन त्यानं आपली घाण त्या राजाच्या तोंडावर टाकली.
आणि तो कावळा उडून गेला. घाण तोंडावर पडल्याबरोबर राजा जागा झाला आणि राजाचं लक्ष गेलं त्या झाडाच्या शेंड्यावर राजहंस बसलेला आहे पंख पसरून. राजाला वाटलं की या राजहंसानंच घाण माझ्या तोंडावर टाकल्या, म्हणून त्यानं धनुष्यबाण उचलला, बाण लावला आणि तो बाण त्या राजहंसाच्या वर्मी लागला आणि राजहंस फडफडत खाली जमिनीवर येऊन पडला. त्यानं राजाला पहिला प्रश्न विचारला की राजेसाहेब, माझा अपराध काय, माझा गुन्हा काय, का तुम्ही मला बाण मारला? तुमच्या तोंडावर ऊन येऊ नये, तुमची झोप मोडू नये, तुम्ही अतिशय दमलेला आहात, थकलेला आहात, तुमची झोप पूर्ण व्हावी याकरता मी पंख पसरून तुम्हाला सावली केली आणि तुम्हीच मला बाण मारला. तेव्हा सगळी गोष्ट राजाच्या लक्षात आली. राजाने त्या राजहंसाला सांगितलं की तुझा अपराध एकच आहे, याकरता मी तुला बाण मारलाय की तू त्या कावळ्याबरोबर संगत केलास. तू आहेस सज्जन, तू आहेस सज्जन, तू आहेस चांगला, परंतु कावळ्याच्या संगतीत गेल्यामुळं तुला हा बाण लागला. फार विचार करून संगती करावी. संगती न करता एकट्यानं राहावं तरच साधना पूर्ण होत असते. आपल्याला साधना करत असताना एकांतात राहायला सांगितलेलं आहे, गुहेत राहायला सांगितलेलं आहे. त्याशिवाय ध्यान होत नाही, त्याशिवाय अभ्यास होत नाही, त्याशिवाय चिंतन होत नाही, त्याशिवाय तपश्चर्या होत नाही. जोपर्यंत ज्ञान होत नाही तोपर्यंत लोकांतात आपण यायचं नाही. परंतु जेवढा ज्ञान होईल, आपल्याला ब्रह्म साक्षात्कार जेवढा होईल, परमेश्वर दर्शन होईल, आपला परमार्थ पुरा होईल, त्यावेळी मात्र आपण एकांतात राहायचं नाही. ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलंय आपल्याकडनं समाजाची अपेक्षा आहे अशा ज्ञानी लोकांच्याकडनं. असे ज्ञान झालेले ज्ञानी सत्पुरुष महात्मे जर गुहेत राहायला लागतील तर ह्या समाजाला सावरणार कोण, समाजाला मार्ग दाखवणार कोण? म्हणून त्यांनी सांगितले की वर्षात सकळ मंगळी ईश्वर दिष्टांची मांदी आली, अनवरत भूमंडळी भेट तू भूता. या ज्ञानी लोकांच्याकडनं अपेक्षा आहे की ह्यांनी एकांतात राहायचं नाही, ह्यांनी समाजामध्ये यायचं, समाजामध्ये वावरायचं, लोकांना मार्ग दाखवायचा, लोकांना ज्ञान द्यायचं. परंतु हे केव्हा? ज्ञान झाल्यानंतर. ज्ञानोत्तर भक्ती जेव्हा आपण करतो त्यावेळा लोकांतात यायचं आहे, तोपर्यंत एकांतात राहायचं आहे, एकटं राहायचं. हे जे दुष्ट लोक असतात समाजामध्ये, एकटं का राहायचं आहे ह्याचा विचार करत असताना हे जे दुष्ट लोक असतात समाजामध्ये, हे आपल्या साधनात विकल्प निर्माण करतात. आपण एकादशीचं व्रत करत असू तर जे एकादशी करत नाहीत ती लोक आपल्याला येऊन सांगतात की उपास करण्यानं कधी परमात्मा भेटतो काय? कशाला उगाच एकादशी करायची? आपण करायचीच नाही, परंतु जो करतो त्यालाही करू द्यायचे. असे लोक असतात हे. म्हणून यांच्यापासून लांब राहायचं. आपण एखादा जप करायला लागलो, एखादा मंत्र म्हणायला लागलो, उपासना करायला लागलो, ध्यान करायला लागलो की या लोकांना ते बरं वाटत नाही, ते येऊन विकल्प करतात. आणि असा विकल्प करतात की आपली सुद्धा त्या साधनावरची श्रद्धा, त्या साधनावरची निष्ठा आपली सुद्धा उडून जाऊ शकते. तसं होऊ नये म्हणून जोपर्यंत आपली साधना पूर्ण होत नाही, जोपर्यंत परमेश्वर प्राप्ती आपल्याला होत नाही, तोपर्यंत एकांतात राहावं आणि एकांतात राहून आपण ही उपासना करावी. परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांच्या चरित्रात एक कथा आहे की एक मनुष्य असा होता की ज्याला टीबी झाला, क्षयरोग. क्षयरोग झाल्यानंतर तो महाराजांच्याकडे आला आणि महाराजांनी त्याला सांगितलं की तू असं कर की तू बाकी सगळे औषधं बाजूला ठेव. या औषधांचा आता क्षयरोग झाल्यामुळं काय उपयोग होणार नाही. ठराविक जी रोजची औषधं आहेत ती घे, परंतु रोज नियमितपणे गुरुचरित्राचं वाचन कर.
आणि नियमितपणानं गुरुचरित्राच्या वाचनानं त्या मनुष्याचा जो क्षयरोग आहे हा क्षयरोग पूर्णपणे नष्ट झाला. त्याचा एक मित्र होता. एक दिवस हा मित्र आला आणि तो मित्र याला म्हणाला की अरे काय करायलायस तू, हे प्राकृत गुरुचरित्र वाचून काय कल्याण होणार आहे का आपलं? आपण काय वाचायला पाहिजे? आपण ज्ञानी आहोत, आपण संस्कृतचे पंडित आहोत. जीवनामध्ये जर परमेश्वर प्राप्ती करून घ्यायची असेल तर वेदांताचा अभ्यास करायला पाहिजे, ब्रह्मसूत्र भाष्य वाचायला पाहिजे, उपनिषद भाष्य वाचायला पाहिजे. वेदांताच्या अभ्यासानंच हा आपला पूर्णपणे भ्रम नष्ट होतो आणि परमेश्वर प्राप्ती होती. म्हणून तू काय कर तर तू वेदांताचा अभ्यास कर. वेदांत सार या ग्रंथापासून तू सुरुवात कर, ब्रह्मसूत्र भाष्य वाच. आणि ह्या मनुष्यानं काय केलं, त्याचं ऐकून गुरुचरित्र वाचायचं बंद केलं. आणि गुरुचरित्र वाचन बंद केल्यामुळं भगवान दत्तात्रेयांनी त्याचं जे रक्षण केलेलं होतं ते रक्षण पूर्णपणे नष्ट झालं. आणि तो जो गेलेला क्षयरोग होता, टीबी होता, तो पुन्हा टीबी त्याला झाला. काही केल्या कमी होईना, पुन्हा तो स्वामी महाराजांच्याकडे आला दर्शनाला. स्वामी महाराजांनी सांगितलं अरे काय केलंस तू, गुरुचरित्र वाचन तू बंद केलंस. ही उपासना होती, भगवान दत्तात्रेयांचं छत्र तुझ्यावर होतं, भगवान दत्तात्रेय तुझं रक्षण करत होते. आता मी काहीही करू शकत नाही. आणि त्या क्षयरोगामध्येच त्याचा मृत्यू झाला. त्यानं पुन्हा काय गुरुचरित्र उघडलं नाही. आपण करत असलेल्या साधनामध्ये विकल्प निर्माण करणारे हे लोक असतात. म्हणून या कुमारी कंकणाला गुरु करून त्यांचं जे ज्ञान आहे ते ज्ञान भगवान दत्तात्रेयाने आपल्याला दिलं की आपण एकांतात राहून उपासना करावी, एकांतात राहून साधना करावी. आणि असं एकांतात राहून आपण जेव्हा साधना करू त्याच वेळी निश्चितपणानं आपल्याला परमेश्वर प्राप्ती होते, आपला परमार्थ पूर्ण होतो. अहम ब्रह्मास्मी ही जी स्थिती आहे त्या स्थितीचा प्रत्यक्ष अनुभव आपल्याला प्राप्त होतो. आणि असा अनुभव आल्यानंतर ते ज्ञान आपल्याला प्राप्त झाल्यानंतर तो जो आनंदाचा कंद आहे तो आनंद लोकांना वाटण्याकरता आपण एकांत स्थान सोडून लोकांतात यावं, लोकांच्यात मिसळावं, लोकांना मार्ग दाखवावा, लोकांना धर्म सांगावा, लोकांना शिक्षण द्यावं. याला ज्ञानोत्तर भक्ती असं म्हणतात. ह्या ज्ञानी लोकांच्याकडून समाजाची काही अपेक्षा आहे, ती अपेक्षा आपण नंतर पूर्ण करावी. परंतु तोपर्यंत कुमारी कंकणांना गुरु करून आपण एकांतात राहून आपली उपासना पूर्ण करावी. असं मोठं ज्ञान या कुमारी कंकणाकडून भगवान दत्तात्रेयांनी घेतलं. त्या भगवान दत्तात्रेयांच्या 20व्या गुरुला कुमारी कंकणाला आपण सर्वजण नमस्कार करूया. त्यांनी जे ज्ञान आपल्याला दिलंय त्या ज्ञानाचा विचार करूया, त्याचं चिंतन करूया. भगवान दत्तात्रेयांच्या चरणी ही जी केलेली सेवा आहे ती मी सेवा अर्पण करतो. आणि वेळ संपल्यामुळं या ठिकाणी मी माझ्या वाणीला विराम देतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव.